अयोध्या राम मंदिरात झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज पुण्यात रामरक्षा आंदोलन छेडण्यात येत आहे। पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन पार पडणार असून या आंदोलनाची मुख्य कमान पुण्याचे नेते वसंत मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये रामरक्षा रथ फिरवून जनजागृती केली जाणार आहे। यापूर्वी मुंबई आणि नागपुरातही ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, किती वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होणार आहे? काय अपडेट मिळतात आंदोलनाचे? साधारणपणे 4:30-5 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। आपण असं बघितलं होतं याआधी ज्या प्रकारे बघितलं होतं इथे मुंबई असेल, त्यानंतर नागपूर असेल, अशा विविध ठिकाणी हे रामरक्षा आंदोलन झालं होतं आणि आज मोरगावच्या या मुख्य चौकामध्ये रामरक्षा पठण व महाआरती आंदोलन होणार आहे। आणि यासाठी आपण बघतोय इथे कार्यकर्ते पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे आणि संजय राऊत हे इथे उपस्थित असणार आहेत। आणि संजय राऊत जेव्हा इथे साधारणपणे 4:30-5 वाजता येतील तेव्हा इथे हे आंदोलन होईल। आपण बघतोय इथले तालुका प्रमुख आहेत हनुमंत भापकर, कशा प्रकारे आजची रूपरेषा असेल या आंदोलनाची? आम्ही या ठिकाणी रामरक्षा पठण आणि राम महाआरती घेणार आहोत आणि या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। तसेच 200 ते 250 लोकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे। मुस्लिम बांधव सुद्धा आलेले आहेत, तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होणार? आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ता आहेत ना, आयुष्यभर एकनिष्ठ राहू ना। लोकांना अपील आहे का सत्याची बाजू मांडून पुढे यावा ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पक्षाला मजबूती करा आंदोलनात सहभागी। आजचा हा कार्यक्रम म्हणजे तमाम शिवसैनिकांना मिळणारी ऊर्जा आहे आणि रामरक्षा म्हणजे काय कुठल्या ठराविक पक्षाचा पॅटर्नचा जो चालला होता तो शिवसेनेने हातात घेतलाय की शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे आणि तीच शिवसेना पुन्हा नव्या जोमाने तुम्हाला चालू झालेली दिसेल। त्यामुळे दीपक, आपण बघतोय मोठमोठ्या शहरांमध्ये तर हे रामरक्षा आंदोलन होतंय, त्याशिवाय अगदी तालुका स्तरावर सुद्धा हे आंदोलन होते आणि त्यामुळे साधारणपणे 4:30-5 वाजता हे आंदोलन होईल। आणि जसं या सगळ्या शिवसैनिकांनी सांगितले की अयोध्येमध्ये ज्या प्रकारे राम मंदिरामध्ये चोरी झाली आणि हेच या सगळ्या विरोधात हे आंदोलन या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी होताना आपल्याला मोरगावमध्ये पाहायला मिळतात। वेदांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू।